पुढची बातमी आता आपण पाहूया। सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवण्यात आलेली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीवरनं मोदींना निशाणा करण्यात आलेला आहे, मोदींवर निशाणा साधण्यात आलेला आहे। भारत देश गरीब पण राजा विलासी आहे। 80 कोटी जनतेला धान्य, मात्र बायडन यांच्या पत्नीला महागडा हिरा दिला जातो अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। सामनातून करण्यात आलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंची मोदींसोबत टाचणी एवढी सुद्धा बरोबरी होणार नाही। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष घरात बसून अतिविलास केल्याचा हल्लाबोल बावनकुळेंनी केला। तसंच मोदींचे परदेश दौरे हे विकासासाठी असतात, मात्र उद्धव ठाकरेंची टीका ही विनोदासाठी असते असा टोला बावनकुळेंनी लगावलाय। इतकी बरोबरी उद्धव ठाकरे हे मोदींची करू शकत नाही। उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की मोदीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे 140 कोटी जनतेकरता समर्पित केलं आहे। त्यांचा समर्पण, त्यांचा त्याग हा सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। आणि अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरेंनी बोलणे खरं तर सामनामध्ये छापून आलं असतं तर बरं झालं असतं की अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री 2 मध्ये कसे राहतात, कसा अतिविलास करतात, स्वतःला काचेच्या कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला। उद्धव ठाकरेजींनी अतिविलासावर बोलू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।